Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पण सध्या दिवा रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहिलं तर ठाणे असलेल्या CST कडे जाणाऱ्या ज्या लोकल गाड्या आहेत ते 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. 8:53 8:34 अशा प्रत्येक वेळी गाडीचं इंडिकेटर जे आहे ते बदललं जात आहे. पाहिलं तर 9:15 झालेले आहेत. मात्र या टायमाला आता जी गाडी वेळेवरती धावताना दिसत नाही आहे. पाहिलं तर मोठी गर्दी दिवा स्थानक परिसरात झालेली आहे. दिवा रेल्वे फलाटवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. जे नोकरदार वर्ग आहेत ते सकाळी कामावर जाताना त्यांना विलंबन लागत आहे. पाहिलं तर जी गाडी वेळेत असली पाहिजे ती गाडी वेळेत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाहक त्रास जे ते रेल्वे प्रवाशांना करावं लागतं. पाहू शकतात उलट्या दिशेने देखील अनेक लोक जीव मुठीत घेऊन आता रेल्वे प्रवास करत आहेत. पाहायला गेलं तर रेल्वे उशिरा धावत असल्याने कसेबसे त्यांना कामावरती पोहोचावं लागते. मात्र कुठंतरी रेल्वे प्रशासनाची देखील या ठिकाणी देखरेख नाही का असा देखील सवाल उपस्थित होतो. RPF असेल GRP असेल यांना देखील या ठिकाणी आता आवरता येत नाही का असं देखील सवाल उपस्थित होतो. पाहिलं तर अनेक लोक उलट्या दिशेने रेल्वे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जीव मुठीत घेऊन पाहायला गेलं तर या ठिकाणी रेल्वेमधनं प्रवास करताना आपल्याला काय रेल्वे प्रवासी दिसून येत आहेत. त्यामुळे नक्कीच यांच्यावरती पुन्हा एकदा कारवाई करणं गरजेची जी आहे. पाहायला गेलं तर रेल्वे उशिरा धावत असली मात्र कुठे जीव मुठीत घेऊन चालू नका असं देखील रेल्वे प्रशासन आवाहन करत असते. मात्र रेल्वे उशिरा धावत असताना या ठिकाणी कामावरती जाण्यासाठी विलंबन लागत आहे. त्यामुळे गेल्या 15 ते 20 ते 25 मिनिटं रेल्वे उशिरा धावताचा आपल्याला दिसून येते. अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म 1 आणि 2 आणि काही वेळापूर्वी पूर्णतः दिवा स्थानक 3 आणि 4 पर्यंत पूर्णतः गर्दी ही पसरलेली होती. रेल्वे फलाटवरती पाय ठेवायला जागा नव्हती. मात्र 1 आणि 2 वरती सध्या तरी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मात्र रेल्वेमध्ये प्रवास करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करताना अनेक लोक रेल्वेच्या दरवाजावरती लटकलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच GRP असेल RPF असेल यांच्याकडनं देखील कशाप्रकारे कारवाई होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार. मात्र सध्या तरी रेल्वे उशिराने धावताचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे दिवा स्थानकाच्या नंतर पोलीस स्थानक जे त्या ठिकाणी देखील मोठा फटका गर्दीचा बसण्याची शक्यता आहे. पाहू शकतो अजून देखील गर्दी जशाच तशी आपल्याला पाहायला मिळते. कल्याणच्या दिशेने जी गाडी आहे ती आता सध्या कुठेतरी वेळेवरती धावताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र दिवा स्थानक नेहमीच गर्दीचं ठिकाण बनलेलं आहे. फास्ट लोकल गाड्या थांबावं सकाळच्या वेळेस अशी देखील मागणी दिवेकरांची असते. अनेक संघटनांनी पत्र दिलेलं आहे. मात्र काही गाड्या आता थांबत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळते. मात्र सकाळची वेळ आहे आणि याच ठिकाणी कामावरती जाण्याची वेळ आहे आणि याच ठिकाणी असंच जर जीव मुठीत घेऊन जर रेल्वे प्रवास करत असेल तर नक्कीच कुठेतरी याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसू शकतो. त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी आता रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.